सुंदरते ध्यान वेविठे वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाजलो पावन जातो चराचरी विठोबा रखमा। साठविला हरीची हृदय मंदिरी, त्याची सरली भार झाला सफळ व्यापार। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत देहुगाव निवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवाला मुक्तीचा यथार्थ
मार्ग दाखवणारा, किंबहुना मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सुलभ असं साधन सांगतायत. साधन सांगतायत आणि साधनाबरोबर फलप्राप्ती सुद्धा सांगितलेली आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ अगोदर पाहतो, कारण वेळ अगदी कमी आहे. भावार्थ का सांगायचा? वेळ संपली की आपल्याला कीर्तन थांबवावं लागणार आहे. पण अगोदर भावार्थ सांगितला की कीर्तन तुम्हाला जवळजवळ कळून जाईल, म्हणून अगोदर भावार्थ सांगतो. साठविला हरी जीही हृदय मंदिरी, आमचे तुकोबा म्हणतात, ऐका हो, ज्याने त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवला. साठवण्याचं साधन आहे भक्ती. भक्तीशिवाय भगवंत हृदयामध्ये साठवला जात नाही. भक्तीच्या साधनानं त्या भगवान परमात्म्याला ज्यानं आपल्या हृदयामध्ये साठवला, तुकोबाराय म्हणतात, त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. त्याची येरझार खुंटते, म्हणजे जन्म आणि मृत्यूचा फेरा काय होतो, चुकतो, तो मुक्तीला प्राप्त होतो. झाला सफळ व्यापार म्हणजे तुकोबाराय तुम्हाला इथं हे सिद्ध करून सांगतात की मनुष्य जन्म जो प्राप्त झालेला आहे तो एकाच कारणासाठी, तो म्हणजे मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी. मुक्ती प्राप्त करून घेणं हाच आपल्या मनुष्य जन्माचा इति कर्तव्य आहे. हाच एक व्यापार माणसानं करावा असं तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये नमूद करताय. तिसऱ्या चरणाचा विचार करू. हरी आला हाता. एकदा त्या हरीला आपण हृदयात साठवला की तो आपल्या हातामध्ये येतो. हातामध्ये म्हणजे आपला होतो, आपला होतो. आणि मग हरी जो एवढा शक्तिशाली आहे, एवढा सामर्थ्यवान आहे, तो हरी जर का आपला झाला, त्या हरीशी जर का आपला संबंध आला, हरी काय तो सामान्य नाही महाराज. अगदी कडी काळ सुद्धा ज्याच्या समोर थरथर कापतात असा तो हरी आहे. तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं तर आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता जीवाला काय वाटतं? आता भय कशाचं राहिलं नाही का? घडलिया सेवा समर्थाची, त्या समर्थ परमेश्वराची, त्या श्रीहरीची सेवा घडलेली आहे आणि त्याच्याशी संबंध जडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं भय चिंता राहिली. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही उरो नेली पुरी, त्याची सरली फेरझार झाला सफळ व्यापार. काही उरो नेली उरी याचा अर्थ आहे भय आणि चिंतेला कारण असणारी जी देहबुद्धी आहे, ती देहबुद्धी भगवंताच्या हृदयात साठवण्यानं या साधनानं काय होते, नाहीशी होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरोने देवरी, त्याची सरली फेरझार झाला सफळ व्यापार. विठोबा रखमाई. साठविला हरी
जिही हृदय मंदिरी त्याची सरली गिरझार झाला सफळ व्यापार. खूप गोड आणि सोपं असं मार्गदर्शन तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून करतात. आपल्याला ज्या मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे महाराज, तो सहजासहजी प्राप्त झालेला नाही. खूप कष्ट सोसावं लागलं, अनेक क्लेशदायक दुःख अनेक योनीमध्ये भोगावं लागलं. त्या योनी कोणत्या? नामदेव आपल्या अभंगामध्ये सांगतात, 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या. 20 लक्ष वेळा झाडांच्या योनीमध्ये तुम्हाला मला जन्म घ्यावं लागेल. 11 लक्ष भोगाव्या किड्या माझी. 11 लक्ष वेळा जे लहान कीटक आहेत त्या कीटकांच्या योनीमध्ये 11 लाख वेळा. 10 लक्ष योनी पक्ष्यांच्या घरी. पक्षी म्हणून आपण जन्माला किती आलो? 10 वेळा. 10 लक्ष वेळा. 9 लक्ष भोगाव्या जलचरी. 9 लाख वेळा आम्ही जलचर झालो. पाण्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या योनी आहेत त्या प्रत्येक योनीला तुम्ही आम्ही प्राप्त झालो. 30 लक्ष योनी पशूंच्या घरी. 30 लाख वेळेला 4 पायाची जनावर म्हणून आम्ही जन्माला आलो. तुकोबा म्हणतात, अरे एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारा मग लागे. अरे नंतर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. मग अशा वेळा किती वेळा फेरा, किती वेळा? आमचे तुकोबा म्हणतात, किती वेळा जन्म किती व्हावे भजी बहुत दिवसा फेरा. बहुत दिवसात म्हणजे त्याचं काय मोजमाप नाही. गणित नाही जी दाता, गणित नाही जी. अंगीची आरोमा किती जयाची तयाशी न गणविती. अंगावरती किती केस आहेत कोण सांगेल? गणती करता येत. समुद्राचा अंत लागू शकत नाही. तसं आम्ही किती वेळा जन्माला आलो, किती वेळा मेलो, याची काही गणती नाही महाराज. तुकोबा म्हणतात याची गणती करता येत नाही. बहुत दिवसा फेरा आला या नगरा किंवा बहुत दिवसा फेरा येथे सापडला थारा असंही म्हणतात. लक्ष 84 न चुके फेरा. गर्भवासी यातना थोरा येऊनी पडसी संदेह पुरा.
ओळसा थोरा माया जाळी लक्ष 84 नको बरे विनोदानं सांगतात. गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया. मुक्ती कधी? ते गाडग फुटल्याशिवाय त्याला मुक्ती. साधन ऐकाय सोपं आहे, ऐकण्यासाठी सोपं आहे, पण आचरण्यास बहुत कठीण आहे. देवाला हृदयात साठवणं सोपी गोष्ट आहे का, याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. चंदन सुवास देत, पण चंदनाची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा चंदनाच्या बुंध्याशी बसलेले सर्प तुम्ही आम्ही हटवू. त्याच वेळेला चंदन काय होतं? प्राप्त होतं. भूमीमध्ये असलेला ठेवा प्राप्त होतो, तो आपल्याला लाभदायक आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा सर्पांची काय असते? वस्ती असते. त्या सर्पांना बाजूला करावं लागेल आणि त्याच वेळेला तो ठेवा आम्हाला काय होईल? प्राप्त होईल. तसा हृदयामध्ये देव साठवायचा आहे, पण जिथं साठवायचंय ते मोकळं. ओले मृत्तिकेचे मंदिर तुकोबरायांनी या देहाला मंदिरच मांडलेलं आहे. पण कसं आहे? ओले मृत्तिकेचे मंदिर. हे ओलं आहे, ओलं नाही. आमच्या ज्ञानोबरायांनी म्हणावं, अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. आम्हाला चिखल आहे भासत नाही, याला कारण आहे याच्यामध्ये अग्नी आहे. आणि अग्नी निघून गेला तर भावकी म्हणते जरा गार पडलंय का? ते गार का पडतं? ते चिखल आहे ना, लक्षात घ्या, तो चिखल आहे. हे माणसाला आपलं अस्तित्वच कळत नाही महाराज. पण अभिमान, अहंकार व शिक्के झाले की आपलं अस्तित्व कळत नाही. हे शरीर म्हणजे मातीशिवाय दुसरं काहीच नाही महाराज. कबीर महाराज म्हणतात, माटी कहे कुम्हार से, माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय. एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. अरे तू काय मनात उडवतोस? एक दिवस असा येईल
मी तुला माझ्यामध्ये मिसळून घेणार. माणसाचा अहंकार जो आहे ना, तो आपलं अस्तित्व विसरून जातो. हे काय आहे? ओले मृत्तिकेचे मंदिर. देवाला हृदयामध्ये साठवणार आहे, साठवायचं आहे. परंतु ज्या हृदयामध्ये देवाला साठवायचं आहे ते हृदय कसं पाहिजे? मोकळं. तर ते मोकळं आहे का? आमच्या तुकोबाराने सांगावं आहे, मोकळं नाही. काय आहे? आत 6 जण उंदीर. 6 जण उंदीर. काम नाही का? क्रोध. किती षड विकार जे आहेत त्याची शुद्धी व्हायला पाहिजे. अंतःकरणाची, हृदयाची जोपर्यंत शुद्धी होत नाही तोपर्यंत त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवता येत. ज्ञानोबांची ओवी आहे का? हृदय शुद्धीच्या परिवरी. हृदय आराधितो निश्चल ध्रुव करी. काय करावे लागेल? हृदय शुद्धीच्या परिवरी आराधितो निश्चल ध्रुव करी. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये त्या ध्रुवासारखा निश्चल करायचंय. पण त्यासाठी हृदय शुद्धीच्या परिवरी. काय शुद्धी? कशाची शुद्धी झाली पाहिजे? या हृदयाची शुद्धी व्हावी लागेल. ते मलिन आहे, षडविकारानं भरलेलं असं आहे आणि त्याची शुद्धी होणं हे अनिवार्य अशा पद्धतीचं आहे. ज्ञानोबा गुरूंचं स्तवन करत असताना म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून या वरी पावे श्री गुरुजी. सर्वांना पाठांतराचे असणारे. आता हृदय हे आपुले चौफाळून या. शुद्ध करावं लागेल. हे शुद्ध केल्याशिवाय त्या भगवंताला अंतःकरणामध्ये साठवताच येते. ज्ञानोबा 2 प्रश्न करतात. ऐका. पहिला प्रश्न आहे, ज्या वनाला चारी बाजूने अग्नी लागलेला आहे, अग्नीने ज्या वनाला वेढलेलं आहे, त्या वनामध्ये जसे पक्षी राहत नाहीत आणि ज्या सरोवरामध्ये पाणी आटलेलं आहे, निव्वळ चिखल राहिलेला आहे, त्या सरोवरामध्ये ज्या पद्धतीनं पक्षी राहवास करण्यासाठी किंवा तिथं पाणी पिण्यासाठी येत नाहीत, ते निघून जातात, त्या वनाचा त्याग करतात, तसं जे अंतःकरण, जे हृदय निर्मळ नाही, अनेक वासनेनं बरबटलेलं आहे, विकारानं भरलेलं आहे, त्या हृदयामध्ये भगवान परमात्मा राहत. संतांनी पहिलं काय केलं? याची शुद्धता केली. शुद्ध ज्याचा भाव झाला आरसा जर का मलिन असेल तर मलिन असणाऱ्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं का? त्याला आरसा शुद्ध करावा लागेल. आरसा स्वच्छ अशा पद्धतीचा करावा. आरसा जोपर्यंत आम्ही स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपलं मुख त्याच्यामध्ये दिसत नाही. एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये काय करा? थोडीशी माती मिसळा, ते पाणी गढूळ करा आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही डोकावून पहा, तुमचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार. दुसरा प्रयोग करा. आणखी वाटीमध्ये पाणी घ्या, ती वाटी जी आहे ती वाटी सतत अशी हलवा. पाणी हलेल, वाटीवरून काय होईल? पाणी हलेल. हलक्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल का? नाही. तिसरा प्रयोग करा. वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि ती वाटी स्थिर ठेवा आणि मग त्याच्यामध्ये बघा काय होईल.
आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. तसं हृदयाचे आणि चित्ताचे 3 दोष सांगितले शास्त्रामध्ये. पहिला दोष आहे मल, दुसरा दोष आहे विक्षेप आणि तिसरा दोष आहे अवरोध. हे 3 दोष जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये, जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये आहेत, तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवता येत. संतांनी पहिलं याची शुद्धी केली. सतत कृष्ण मूर्ती सावळी, मूर्ती सावळी, खेळ हृदय कमळी, खेळ हृदय कमळी, शांती शांती क्षमा दया जवळी, शांती क्षमा दया जवळी, जीवे भावे अनुसर्या. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. खूप काय लागतं महाराज, इतकं सोपं नाही, विश्वास लागतो. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, मी सकळ भोगिता. त्याला हृदयामध्ये साठवण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी लागते, विश्वास लागतो. आणि त्या विश्वासामध्ये दृढता लागते, दृढता. मातंग ऋषीने कधी सांगितलं होतं शबरीला? ज्या वेळा देह ठेवत होते, देह ठेवताना शबरीला सांगितलं, शबरी या वनातच त्या रामप्रभूचं चिंतन करत बस. एक दिवस असा येईल, ते रामप्रभू स्वतः येतील आणि काय करतील? तुला भेट देतील. सद्गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला महाराज. विश्वास, शास्त्रामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. विश्वास नसेल, भाविक विश्वासीन पार उतरले त्यासी. तो कोणाला पार उतरलं? भाविक आणि विश्वासी पार उतरले त्यासी. त्यांनाच या भावसागरातून भगवंतानं काय केलं? पार उतरलं. रक्षती इति विश्वास. विश्वासाला फार महत्व आहे. श्री गुरुने सांगितलं राम प्रभू येतील, तू इथं चिंतन करत बस. आणि शबरीनं तेवढाच विश्वास ठेवला महाराज. किती वर्ष चिंतन करत बसली होती. एका विश्वासानं राम प्रभू प्राप्त झाले. एक दिवस राम प्रभू आले आणि काय केलं? तिला दर्शन स्वतःहून दिलं. पण तेवढ्या वर्षामध्ये तिनं काय केले? आपल्या हृदयाची शुद्धी केली. कशाला केली? नामचिंतनाने केली. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. म्हणून नामाचं चिंतन अतिशय महत्वाचं आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आपल्या शास्त्रामध्ये 3 जणांचं वर्णन आहे. 3 जणांच्या चरित्रामध्ये ज्याने खरोखर त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवला, असे 3 चरित्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या संत जनाबाई, नाही का? जनाबाई काय म्हणतात? हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोटीला. आणखीन कोण? हनुमंतराय, त्यांचं चरित्र आलेलं आहे. त्याने आपल्या हृदयामध्ये त्या रामप्रभूंना काय केलं? कोंडलं महाराज, किंवा साठवलं. आणि 3रं चरित्र आलेलं आहे आमच्या सावतोबा महाराजांचं. हो, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य माझी माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता.
आपल्या हृदयामध्ये भगवंताला कोंडलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला आपली छाती काढून देवाला हात बसण्यासाठी काय केली, जागा दिली महाराज. त्या भगवंताला हृदयामध्ये साठवलं. पण कधी? हृदय शुद्धीच्या परिवारी. अंतःकरण शुद्धी झाली आणि अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय देव सुद्धा आत येऊन बसत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार, झाला सफळ व्यापार. म्हणा कोणतं? तीन महान संतांच्या चरणामध्ये चरित्रामध्ये आपण ऐकलेलं आहे की त्याने काय केलं तर त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं. हनुमंतरायाने साठवला महाराज.
पण कधी साठवला? आमच्या तुकोबरेने सांगितलं, काम घातला बांधोडी, काळ केला विश्वधडी. काम घातला आणि तुकोबराने इकडे सांगावं, हे रित झालं म्हणतात तुकोबरे, नाही का एका अभंगामध्ये आपल्या चरणामध्ये. तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते, किंवा काम क्रोध बंदी घाली. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. हे विकार समूळ नाहीशे झाल्याशिवाय देवाला साठवता येत. एक सांगू का, एक विकार असला तरी चालत नाही, 6च द्या सोडून. एक विकार, आणि त्याचं नाव काय आहे? काम. तुळशीदास महाराज म्हणतात, जहा काम तहा राम नहीं, जहा राम तहा नहीं काम, तुलसी कबहू रही सके, रवि रजनी एक ठाम. जसा सूर्य आणि रात्र एके ठिकाणी वस्ती करू शकत नाही, त्या पद्धतीनं जिथं काम आहे तिथं राम येऊ शकत. राम हृदयामध्ये साठवण्यासाठी आम्हाला निष्कामच व्हावं लागेल. आणखीन एका महान संतांचं चरित्र आलेलं आहे, महाराज सुरदास नावाच्या संतांचं चरित्र आहे. जन्मतः अंध होते, पण पराकोटीची कृष्ण भक्ती सतत बर का. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मनसुरा सज्जन, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू तरी तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा. सतत कृष्ण त्याचे चिंतन. कृष्ण कोठे गेला, कृष्ण हा जेविला नाही, कृष्ण आला घरा, कृष्ण गेला दारा, कृष्ण हा सोयरा. सतत कृष्ण चिंतन. आणि प्रसंग असा आलेला आहे, कृष्ण चिंतन अंध होते आणि कृष्ण चिंतन करत 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 वनामध्ये गेलेले. वनामध्ये असं टेकडीवरती चालू लागलेले आणि पुढे समोर काय आलेला, एक कडा आलेला आहे आणि याची कल्पना त्यांना नाहीये, अंध असल्या कारणाने दिसले नाही. निर्मनुष्य असणार ते वन होतं आणि अशामध्ये तो कडा अगदी जवळ आलेला आहे. काही पावलं पुढे गेल्यानंतर सुरदास महाराज त्या कडावरून खाली कोसळणार आहेत. हे त्या भगवान परमात्म्याने जाणलं आणि एका गुराख्याचं रूप घेतलं आणि भगवंत त्या ठिकाणी काय झाले, प्रगट झाले. आणि सुरदासला म्हणू लागले, बाबा रे थांब. नुसते थांबले म्हणले नाहीत, तर सुरदासांचा हात धरला. अरे वेड्या, पुढे जाशील तर कडा आहे, कड्यावरून खाली पडशील, अरे मागे ये. सुरदास चिंतन करतायत, एवढं निर्मनुष्य असणार हे वन, मगापासून कोणत्याही मनुष्याचा मला आवाज आला नाही. आणि अशा निर्मनुष्य असणाऱ्या या वनामध्ये या ठिकाणी मला हाक देणार, मला थांब म्हणणार कोण असेल? माणूस तर नक्कीच नसणार आहे, कारण निर्मनुष्य असणार हे वन आहे. त्याने जाणलं हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा श्रीकृष्ण आहे, माझा भगवंत आहे. जाणलं आणि सुरदास महाराजांनी काय केलं, देवाचा हात सोडला आणि म्हणजे त्यांचा हात जो देवाने धरला होता तो सोडवून घेतला आणि त्यानेच काय केला, देवाचा हात घट्ट, देवाचा घट्ट हात जसा धरला महाराज
तसं देवाने आपलं बळ लावलं आणि सूरदास महाराजांच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. देव म्हणतात, हे बघ माझा हात सोड, माझा हात सोड. सूरदास म्हणतात नाही सोडणार. देव म्हणतात सोड. सूरदास म्हणतात नाही. शेवटी देवानं आपलं बळ लावलं आणि त्या बळानं त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला आणि देव मागे झाले. सूरदास महाराज भगवंताला म्हणतात, देवा सूरदास महाराजांनी त्यावेळेला वापरलेले जे काही वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. सूरदास महाराज म्हणले, हात छोड़ कर जात है, हात छोड़ कर जात है, दुर्बल कहावे मोय, मेरे हृदय से प्रभु जावे, मर्द कहावे तोय. देवा माझा हात सोडलास कारण तुम्ही कसे आहात, बलवान आहात, मी दुर्बळ आहे. पण देवा तू खरा मर्द असशील तर माझ्या हृदयातून जाणून दाखव. एक लक्षात घ्या, भक्तांनी देवाला असा घट्ट हृदयामध्ये साठवला आणि म्हणून त्या भक्तांचं वर्णन करताना आमचे तुकोबारे म्हणतात, साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली निर्धार, झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैशी भय चिंता, तुका आणि हरी काही पुरवणे देवरी, त्यांची सरली निर्धार, झाला सफळ व्यापार. म्हणा तुका मने
चला चला बाजूला बाजूला तिथे थांबू नका. आताची म्हणजे तुम्हाला पाठ नाही म्हणजे आम्ही मागाट घ्यायचे.